बोलले बाहेर नको जाऊ. एकदम खुलून सांगू शकता देवाने जे तुझ्यामध्ये केलं जीवनामध्ये ते सांगा. हे काय करत देवाला धन्यवाद. आता 2-3 महिने झाले असतील ना. 2-3 महिने झाले. माझ्या मुलीचं म्हणजे खूप वर्षापासून पोटात दुखायचं आणि ती इतकी लोळायची, खूप त्रास व्हायचा. तिला बघणारा पण व्यक्ती रडेल इतकं तिचे हाल व्हायचे. ही मुलगी आहे माझी मोठी, तिला खूप त्रास व्हायचा आणि म्हणजे तिला सुचत नव्हतं काय होतंय मला काय नाही. आम्ही प्रार्थनेला यायला लागलो ब्रदरच्या इथे. ब्रदरला देवाने दाखवलं की हिच्या पोटातून काहीतरी पडणार आहे उलटीद्वारे. मग ब्रदर म्हटले की तुम्ही प्रार्थना करा, मी पण करतो. हिचं म्हणजे उलटीद्वारे देव बाहेर पाडणार आहे, तिला काय त्रास होतो. मग एक दिवस तिला सकाळपासून मळमळ होत होतं. ती म्हटली मम्मा मामाने जी भविष्यवाणी केलेली आहे ती आज पूर्ण होणार आहे. मग सकाळपासून उलटीसारखं होत होतं. शाळेतून आली दुपारच्या वेळी तिला खूप मळमळ झालं. ती मोरीत गेली, उलटी गेली, काहीतरी काळ काळ त्याच्यामध्ये पडलं. फोटो काढ. म्हणून देवाला धन्यवाद. आणि दुसरी साक्ष अशी आहे, आता 1-1.25 महिना किंवा 1 महिना झाला हिला करंट लागला होता. छोट्या भावाला टॉयलेट मध्ये घेऊन जाताना तिला करंट लागला. या बोटाने प्लग चालू करताना हीच नस अशी इथपर्यंत आखडल्या गेली. असंच हात होतं तिचं. 2दा मी इथे दवाखान्यात नेला आपल्या इथे पुण्यामध्ये. तर तिला बरंच वाटलं नाही. डॉक्टर म्हटले नसाची तपासणी करावी लागेल. मग मी म्हणजे घाबरून मग बहिणीचा मुलगा म्हटला इथे मुंबईला घेऊन ये. मुंबईला घेऊन गेली तिला. तिकडे पण जाताना आम्हाला खूप अडचणी आल्या. मास्टरांना सांगितलं की माझ्यासाठी प्रार्थना करा. ते म्हटले जा सिस्टर, देव आहे तुमच्यासोबत. प्रार्थना केली. आमचं त्यावेळेस पण म्हणजे प्रवास व्यवस्थित झाला. आम्ही दोघीच गेलेलो. तिकडनं आल्यानंतर औषधं होते तोपर्यंत तिला बरं वाटलं. औषधं संपल्यानंतर नाही का तिचा हात एवढा ठणकून दुखायचा आणि मुंग्या यायच्या, हवा सहन होत नव्हती, सारखी अशी बांधायची, खूप ओरडायची मोठमोठी. नंतर मग ब्रदरला मी म्हटलं हिचा हातच काय राहत नाही, मला तर आता दवाखान्यातून नकोच. ब्रदरनी आशीर्वादित रुमाल ठेवून तिच्या हातावर करंट लागला, तिथे प्रार्थना केली. लगेच तिला म्हणजे आरोग्य दिलं देवाने. त्यांच्या प्रार्थनेने पण कार्य केलं, देवाने पण कार्य केलं. म्हणून देवाचा मी कोटी कोटी धन्यवाद करते. ब्रदर खरंच सगळ्यांसाठी खूप मनापासून प्रार्थना करतात आणि ते म्हणजे कोणाला दुसरं नाही, आपले परिवारच समजतात. कधी पण अर्ध्या रात्रीचं त्यांना कॉल करा, ते कॉल उचलतात. ते पण दमतात, कामाला जातात, पण प्रत्येकासाठी ते नाही का अवलंबून असतात आणि जीव तोडून प्रार्थना करतात. खरंच आपल्याला खूप चांगला सेवक देवाने दिलाय. मी देवाचा धन्यवाद करते आणि माझ्या मुलीला खूप आरोग्य मिळाले म्हणून पण देवाचा कोटी कोटी. हालेलुया. अजून कोणा साक्ष आहे का? तू सांगते सिस्टरला सांगतात ते. तुम्ही थांबा त्यांच्यासोबत. व्हिडिओ बंद करा. आता